चॅम्पियन समजतोस ना स्वतःला? आहेच मी. मग आज तर टाकच एक सर्व्हिस. पळतो कुठे हा? त्यासाठी पण ना वाघाचा काळीज लागतं, कळालं? घाबरट कुठचा भित्री भागूबाई येते. ही असली फालतूगिरी करण्यात मला वेळ पण नाही आणि इंटरेस्ट पण नाही. असं बोलतोय जसं की मीच त्याच्या गळ्यात पडले होते. गोला कोंबडू बोबाल तरी यांच्या पत्त्याने सकाळ फ्री झाली. ए उतर, बस गाडीत. असं का बघायलाय? हा, किती वाजली? 1 तास 62 मिनिटं झाली इथं वाट बघायला लागली. तुम्ही काय रात्री सूर्याला कॉल केलता काय उशिरा उगव? नाही, तसं आज जरा तुमची सकाळ उशिरा सुरू झाली काय? सकाळी नाही, मी सकाळी लवकरच उठलो होतो. उठून मी जॉगिंग करून आलो आणि मग आम्ही म्हणजे भांडणं मिटवली तुम्ही. लय भारी काम झालं. चला या निमित्तानं जरा तोंड गोड करूया. ए थंडर, ही असली फालतूची बडबड करणार असेल ना तर जा परत गावाला. राहिलं ते जदा मी सांगू, तुमची अशी चिडचिड का होते ते सांगू का? कारण तुम्ही मैदानात जात नाही. तुम्ही लई दिस झाले की नाही कबड्डीची प्रॅक्टिस केलेली आहे. हो चला आपण मैदानात जाऊ, सर्व्हिस टाकू आणि खेळू कबड्डी कबड्डी कबड्डी.
कबड्डी 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 टाका या काय कबड्डी. हे थंडर नाव करू नको कबड्डीचं. कबड्डी कबड्डी करायला लागले. आता तुम्हीच म्हटलं कबड्डी कबड्डी. आता परत कबड्डी पण परत जर बोललास ना कबड्डी कबड्डी तंगडी तोडून हातात देईन. तोंड बंद कर. चल गाडीत बस. तेजा काय करते ते? मला बोलायचं होतं. बोल की मग. जरा महत्वाचं बोलायचं होतं. गप. थंडर तू थांब थोडा वेळ गाडीत बस. मी जरा आलोच. चल ये. काय जाऊ बाई, वकिलीकरण सोडून दिलं का काय तुम्ही? नाही, आजकाल आमच्या सुनबाईंच्या आसपास फिरकताना दिसत नाही. दास्ती घेतली वाटत. नाही ग, असं काहीच नाही. आणि मी कशाला धास्ती घेऊ? काय तोंड कारल्यावाने कडू झालं सकाळी सकाळी. गंमत केली हो. आणि माणूस म्हटलं की चुका होणारच. मग काय म्हणतात तुमच्या लाडक्या वैदई आमच्या सुनबाई? आहे की बरी आहे. माई, फडफडणारे पक्षाचे पंखच मोडून ठेवलेत बघ तू. आता कशाला उडायची स्वप्न बघल. बसली खुडूक कोंबडी होऊन. तू पुण्याला गेल्यापासून फिरकलीच नाही इकडं. चांगलीच तासून ठेवलीस ग. चांगलंय. पण नाही, तुला जसं वाटतंय ना तसं वैदेहीनं काही केलं असेल असं मला नाही वाटत. म्हणजे हिंमतच नाही ना तेवढी तिची. हे काम ना दुसरं कोणीतरी केलं असेल. बोलल्या वकिलीन बाई बोलल्या तरी म्हणलं अजून बोलल्या कशा नाहीत. तुम्हाला बरं सगळंच माहिती असतं जाऊ बाई. आणि लोकांना कळत नसलं तरी आम्हाला कळतं ना कधी कोण कुठून कसं आमच्या विरोधात जातं ते. आहे की तुम्हाला चांगला अनुभव आहे. माईसाहेब, तुम्ही कधी आलात पुण्याहून? सॉरी, मी नमस्कार करते. कसा झाला प्रवास? काही त्रास नाही ना झाला? सोंब जळला तरी पिळे जात नाही. काडीचाही फरक नाही पडला तुमच्यावर. चांगलंय. नाही, काय ना माईसाहेब, मी सून आहे तुमची. गेल्या काही दिवसात मी काही गोष्टी बघितल्या आहेत. मला काही गोष्टी रिअलाइजही झाल्यात. म्हणून मी ठरवलंय आजपासून, आत्तापासून मी फक्त माईसाहेबांचा आदर्शच घेणार. त्या जशा वागतात ना अगदी तसं वागायचा प्रयत्न करणार. म्हणजे तुमच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा प्रयत्न करणार आहे मी. तुम्ही जे जशाच तसं वागता ना ते खरंच खूप आवडतं मला माईसाहेब. हो की नाही काकी? नाही म्हणजे तुम्हीच सांगा, जर खरंच कोणाचा आदर्श घ्यायचा असेल तर माईसाहेबांपेक्षा चांगलं व्यक्तिमत्व कोणी असू शकतं का? असं बघायला गेलं तर
युतीच होईल नाही का? समान विचारांची लोक एकत्र. काय झालं शलकाताई? अच्छा, काही काही हवंय का? मूर्तीला सांगू की मीच आणू? आहो, बोल, काय बोलायचं तुला? वैदेहीला तू किडनॅप केलं होतं हे खरंय का? दीदी तू तू असं माझं म्हणणं नाहीये, असं वैदेहीचं म्हणणं आहे. काल आम्ही बोलत होतो ना तेव्हा ती ज्या मुलाने मला किडनॅप केलं त्या मुलाचं प्रेमात पडायला सांगतेस तुम्हाला. त्या दिवशी तेच प्रतापने जे काही केलं ना त्यामुळे मी या मत्यंतराच्या पिंजऱ्यात येऊन अडकलीये. मग त्यांना जाऊन सांग दीदी, ते असले खोटे आरोप मी खपून नाही घेणार म्हणून. काय पण बोलत राहायचं. मी निर्दोष आहे दीदी, तुला माहित आहे का? तुझा विश्वास नाही का माझ्यावर? नाही नाही तेजा असं नको म्हणून, माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. पण हे सिद्ध करण्यासाठी तुझ्याकडे काही पुरावा आहे का? पुरावा पुरावा होता. नाऱ्या गेला आणि पुरावा पण गेला. तेच ना, म्हणजे बघ माझा पूर्ण विश्वास आहे, पण नाऱ्या गेल्यामुळे तिचा असं समज होऊच शकतो ना की तू त्याच्या नावावर बिल फाडतोयस म्हणून. आपण हो दे समज, काय होत नाही, हो दे. असं कसं रे तुम्ही सगळेच माझ्या म्हणण्याला सिरियसलीच घेत नाही. जाऊ दे, मला नाही बोलायचं. अगं दीदी, बरं दीदी मी ऐकतोय, बोल, तुला काय म्हणायचंय? तू स्वतःला निर्दोष सिद्ध करावं एवढंच मला वाटतं. नाही जमणार. आणि मी कोणासाठी करू ग? जर मी काही केलंच नाहीये तर मी स्वतःला खरं खोटं सिद्ध कशासाठी करायचं आणि का करायचं? ठीक आहे, नको करू. वैदेहीला आयुष्यभर तुला गुंड, मवाली, किडनॅपर म्हणत राहू दे. तू चिडू नकोस हा. म्हणजे तिला काय वाटायचं ते वाटू दे ना, त्यानं तुला काय फरक पडतो? वाटू दे. असं कसं? त्यांना जसं वाटतंय ना तसं मी नाहीये. आणि त्यांना जाऊन सांग. हे जर असं सारखं बोलत राहिलं ना तर मला राग येईल ना. माझा राग तुला माहितीये. मग हो, मग हे तूच जाऊन सांग ना तिला. ती म्हणते तुला जाऊन सांग, तू म्हणतो तिला जाऊन सांग. मी काय कबूतर आहे का तुमच्यातलं? आणि एवढाच जर तुला राग येतो ना तर हे सगळं तू केलेलं नाहीयेस हे सिद्ध कर. याच्याशी तुझा काहीही संबंध नाहीये. तिचा गैरसमज झालाय हे तिला कळू दे, पटवून दे. हे बघ दिदे, काय दिदे? काय माहित मला. तेजा, तेजा एक मिनिट. देवा, या दोघातला गैरसमज लवकर दूर होऊ दे. अण्णासाहेब, बाहेर थंडी पडली आहे. गरम गरम चहा केलाय आल्याचा. थांब देते. घ्या. सावकाश, गरम आहे, सांडला. काय ग पुष्पा, काय झालं? नाही, आज अंगावर मुठभर मास्क चढल्यागत वागायला लागलीस तू. मी तुम्हाला म्हटलं होतं ना अण्णासाहेब, मी त्या माईला संपवणार. गोळीबंद हत्यारच या घरात आणून ठेवले आणि माईवर ते चालवायला सुरुवात पण झाली. पुष्पाची खेळी लुळी नाही, खमकी आहे खमकी. हे बघ पुष्पे,
तू जेवढ्या बिवड्या मारशील ना तरी माई वरचढ होणार. तू जेव्हा जेव्हा अशी ठामपणे बोलते ना तेव्हा कुठं तरी घोडं पेंड खात. आहे का नाही? हा अण्णासाहेब, तुम्हाला विचारलं ना या जगात सगळ्यात सुंदर पक्षी कुठला, तर तुम्ही कावळा असंच म्हणाल. माझे अंदाज कधीच चुकायचे नाहीत. प्रत्येक वेळी मी वेगळी खेळी खेळले. वैदेईला या घरात आणली, गुरुला लपवलं, नार्याला संपवलं. आणि तो खंडू खंडूचं काय? तो त्याच्या कर्मानं मेला. त्याला मारून माईनं मला घाबरवण्याचा प्रयत्न केला. मी पण घाबरण्याचं नाटक केलं. पण काय उपयोग झाला? माईनं शर्यतीतल्या सशासारखी गाफील राहणार आणि तेव्हाच मी डाव साधणार. त्या माई आणि वैदेईमध्ये ठिणगी पडायला सुरुवात झालीये. ठिणगी कसली? वनवास पेटलाय. पुष्पे, तू एक विसरतीये, तुझ्यामुळंच हे घर सोडून जायची वेळ आली होती आपल्यावर. शहाणपणाची गुट्टी उघडणं ना बंद करा. तुम्ही नांग्या मोडून घेतल्यात ना, म्हणून मला हे युद्ध खेळावं लागतंय. पण मला खात्री आहे, मी ज्या घोड्यावर पैसे लावलेत ना ते त्याचं काम करणार. एक एक वीट काढून ना या माईचं साम्राज्य उधळून लावणार. अहो, आज एवढं सगळं होऊन सुद्धा ती माईच्या डोळ्यात डोळे घालून बोलत होती. आणि जी मुलगी माईच्या डोळ्यात डोळे घालून बोलायची हिंमत ठेवते ती तिला संपवू सुद्धा शकते. आणि मी तिला हे करायला भाग पाडणार. चहा प्या. आमच्या डोळ्यात डोळे घालून बोलायची हिंमत ठेवते ही पोर. हा सगळ्यांसमोर हे बोलून आगीतच हात घातलाय तिला. पण आम्ही पण माई साहेब मक्तेदार आहोत. याची धग तर हिला सोसावी लागणार. माई, हे सगळं ना तू फक्त माझ्यासमोर बोलतीस बघ. आता डायनिंग टेबलवर बोलायला काय झालं होतं तुला? तिथनं आली निघून रागाने. पण माई, तू काय पण म्हण, तू त्या पोरीला ठिणगी समजून विजवायला निघाली होतीस. पण अगं ती पोरगी आग आहे, आग. पण वाऱ्यानं दिशा बदलली की आग लावणारा जळून खाक होतो. हे माहित नाही का तुला? जगतापाच्या पोरीची राख कधी झाली तिचं तिला कळायचं नाही. राख? माई, हे सगळं फक्त ऐकायलाच छान वाटतं असं वाटत नाही का तुला? लईच तुणतुणं वाजवते तू. नाही. एका डावात ती पोरगी जिंकली असं वाटतंय तुला? तिचं जास्त गुणगान केलंच ना. ते जे नरड आहे ना ज्याच्यातून आवाज निघतोय तो काढून हातात देईन तुझ्या. का म्हणली होती तू? आम्ही फक्त बोलतो. आता बघच. नाही त्या जगतापाच्या पोरीच्या गळ्यात कुत्र्यासारखा पट्टा बांधून तिला माझ्या माग माग फिरवलं तर नाव कांताबाई मक्तेदार लावणार नाही.
तेजप्रताप, वाट सोडा, वाट सोडा. मला बोलायचंय तुझ्याशी. ज्या गावाला मी जात नाही त्या गावाच्या वाटेकडे मी डुंकून पण बघत नाही. तेजप्रताप ऐक ना, आपण बोलूया ना शांतपणे. माझं म्हणणं एकदा फक्त ऐक. आजपर्यंत मी तेच करत होतो, पण चूक झाली माझी. आता ती चूक मला परत करायची नाहीये. आजपर्यंत मी जे काही केलं ते तुमच्यासाठी केलं, तुमच्या आनंदासाठी केलं. तुमच्या सुखात सुख मानलं, दुःखात दुःख मानलं, पण त्याचं फळ काय मिळालं? तर धोका, विश्वासघात. धोका नाही, मी धोका नाही केलाय तेजप्रताप. मी हेच समजवण्याचा प्रयत्न करते तुला. माझं म्हणणं एकदा ऐकून घे. मी खरं सांगते, ते सगळे फोटोज व्हिडिओज मी मीडियाला नाही लीक केले. एकदा समजून घेण्याचा प्रयत्न कर. कसं आहे, दुसऱ्यांना बोल लावणं, त्यांना चुकीचं ठरवणं खूप सोपं असतं, पण तीच वेळ जेव्हा स्वतःवर येते ना तेव्हा कळतं. याआधी मी पण तुम्हाला असंच सांगत होतो, तुम्हाला किडनॅप करण्यात माझा काहीच हात नाहीये, मी काहीच केलेलं नाहीये. पण तुम्ही ठेवला का माझ्यावर विश्वास? नाही ना. तुम्ही मला गुंड मवाली समजलात. समजलात कुठं? समजताय. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, मी स्वतःला सिद्ध करून दाखवीन. आणि जोवर मी स्वतःला सिद्ध करत नाही ना तोवर मी तुमच्याशी बोलणार नाही. तेजप्रताप, तू आत्ताही बोलत नाहीयेस माझ्याशी. विसरलास? शब्दात चांगला पकडता तुम्ही. मायकाच, मी स्वतःला निर्दोष सिद्ध करेन आणि मग तुमच्याशी कायमचं बोलणं बंद करेन. तेजप्रताप, तेजप्रताप ऐक ना माझं एकदम. माहीत, आज अचानक जगतापांच्या घरी जायचं नियोजन नाही, म्हणजे आम्हाला टोटल लागत नाहीये म्हणून विचारलं. जालिंदर, काही गोष्टी बोलून करायच्या नसतात, करून झाल्यावर बोलायचं. सोनबाईचा तोरा बघितला ना, एवढं सगळं झालं तरी माज उतरलेला नाही. आमच्याच साम्राज्यात आमच्या डोळ्यासमोर ताठ मानेनं वावरतायत. आतापर्यंत त्यांची कमकुवत बाजू सापडत नव्हती आम्हाला, आज सापडली. आता बघा कशी जिरवते त्यांची. शाले, आता येते का नाही का निघू? आले 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 आले. हे बघ आलेच. सुमन, हे सुमन, अरे माझं पाकिट, रुमाल सगळं कुठे? आणि चाय मिळणार आहे का नाही मला? का जाऊ शेजारी मागायला चहा? एक वस्तू या घरात वेळेवर सापडत नाही जागेवर. इकडं तिकडं नजर फिरवून बघा ना, हे काय सगळं इथंच ठेवलंय. हा घ्या. बरं ठीक आहे ठीक आहे, सगळं इथं. जास्त अक्कल नको शिकू. हाय, मिळालं, सगळं मिळालं. घ्या चहा घ्या. आणि जाताना ना त्या गोगट्याच्या दुकानात 700 रुपये देऊन जा, काल घरातलं सामान भरले. 700 रुपये? खरंच गाड्या बेअक्कल आहे तू. कशाला एवढं सगळ्या वस्तू आणि सामान लागतं का? अगं सुमन, घरामध्ये आपण फक्त दोघच माणसं आहे, तू आणि मी. आणि किराणाचा माल तुम्ही केव्हाच भरून ठेवलेला असतो. सारखं काही ना काही. आणि ती 700 रुपये 500 रुपये ना, वेस्टेज चाललंय सगळं. खरं ना. आता कोण आलं सकाळी सकाळी इथं माझं डोकं खायला कटकट घालायला? अरे जरा शांततेने चहा तरी पिऊ देता का नाही? अरे आलो ना. काय माझ्या वाचून कोणाच जीव चालला एवढा? आलो ना. जरा दम खा की. काय उग मला सकाळ सकाळ. हा माई साहेब, तुम्ही असं एकदम सकाळी सकाळी अचानक?
या ना या आत या ना बसा. बसा. साहेब आज सकाळी सकाळीच असं अचानक आलात आपण, त्यामुळं मला काय सुमन बाहेर ये ना लवकर, माईसाहेब आलेत बघ. सुमन. नमस्कार माई साहेब. नमस्कार. नमस्कार विनबाई. काम तर महत्वाचंच आहे, पण बाहेर निघाला होता का तुम्ही? निघा. धनाजीराव, माई म्हणताय ना तुम्हाला बाहेर जायचं होतं, तर मग जा की. नाही म्हणजे मी बाहेर कुठं चाललोच नव्हतो, इथंच बसलो होतो चहा पीत तुम्ही आले तेव्हा. पण म्हणजे मी बाहेर गेलो तरी चालेल म्हणता. तुमचं एवढं महत्वाचं काम नेमकं आहे तरी कोणाकडं? सुमनताईंकडे. प्रिया, बरं झालं भेटलीस. मी अगं तुला शोधत होते. पुष्पा काकींना पाहिलेस का तू? का? तिला का शोधतेस तू? नाही अगं, काय झालंय ना, मी माझ्या आईला भेटायला चालले आणि कधीही बाहेर जाताना मी माईसाहेबांना सांगून जाते. आज त्या नाही तर म्हटलं काकींना सांगेन, तर काकी पण नाही दिसत आहेत. मग म्हटलं तुलाच सांगावं. ऐक ना, तुला जर चुकून माकून कोणी विचारलं तर त्यांना सांगशील का? का? मी कशाला सांगू? नाही म्हणजे ज्याचं काम त्याने केलेलं बरं असतं. दुसऱ्यानं सांगितलं तर उगाच फाटे फुटतात. अगं तू बघ तुझं काय करायचं ते. प्रिया, असं का बोलतीस तू? तू अजूनही रागवलीस ना माझ्यावर? मला कशाला राग येईल? मी काय ग, मी या घरची पाहुणी आहे. आज आहे उद्या नाही. ऐक ना प्रिया, आय एम सॉरी, खरंच सॉरी. हे बघ, मला रिअलाइज झालं की त्या दिवशी ना फ्लो मध्ये मी खूप काय काय बोलून गेले तुला. माझा अजिबात तुला हर्ट करण्याचा हेतू नव्हता. हे बघ, ऑलरेडी तेज प्रताप बोलत नाहीये माझ्याशी, त्यात अजून तू बोलली नाहीस तर खरंच सॉरी. ऐक ना. अगं किती गो भावळी माझी बहिणी. अगं काय मी इतक्यांदा गमती करते, तुला अजून कशी कळली नाही ग मी? अगं काय गंमत केली मी. चांगली ऍक्टिंग करतेस. थँक्यू. माझ्यासमोर ना परत परत करत नको जाऊस. मला भीती वाटते खूप. बरं ठीक आहे. बरं ऐक, मला उशीर होतोय, मी निघते. पण प्लीज कोणी काही विचारलं तर नक्की सांगशील ना? जा बिंदास जा, काही काळजी करू नको, मी करते मॅनेज. आणि सांभाळून जा, गाडी घेऊन जा, कळलं? तू बेस्टच खरंच. बाय बाय. या आय द बेस्ट. ते काय मला माहित नाही थंडर. माझ्या डोळ्यासमोर तो गद्दार गुरु दिसतोय. मला काय करायचं ते करा, कुठं पण शोधा, पण त्या गुरुला माझ्या समोर हजर करा. अजून बराच हिशोब चुकता करायचंय. अयो तेजादा, त्याला शोधायचं कुठं? आणि त्याला शोधायचं म्हटलं तर ह्या गावात त्याचं नाव कोणी काढत नसतं बघा. कोणी काढत नसतं तरी अजून कोणतरी असं असेलच की जो गुरुला शोधतोय. अजून कोणासोबत तरी त्याने गद्दारी केलीच असणार. पहिला त्याला शोधा, आणि एवढं करून जरी तो सापडत नसेल तर मग एक काम करा. कावळा नाक्यावर शेतोडीत एक फार्म हाऊस आहे, तिकडे बघा. तिथं पण नाही सापडला तर मग वारे वाजता तिकडे बघा. बरोबर आहे त्याच्यात. ह्या सगळ्या गडबडीत आपण तिकडे फिरकलोच नाही. पण एक लक्षात ठेवा तुम्ही दोघे, यावेळी जर गुरु नाही सापडला ना तर गाठ आपल्याशी. म्हणजे या आधी पण तुम्हाला मी बोललो होतो ना, आता त्याच्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे बाकी कुणाला माहिती नसलं, खरं गुरुच्या आई बापांना नक्की माहिती असणार तो कुठं आहे ते. तुम्ही फक्त परवानगी द्या, त्याच्या बापाची तोंडी परीक्षा घेते तिने बघा. बऱ्या बोलायला सांगितलं तर ठीक, नाहीतर नाही थंडर.
थंड घे. गुरु जरी आपला दुश्मन असला तरी त्यांच्या आईबाबांशी आपलं काही देणं घेणं नाहीये. त्यांच्या केसाला पण धक्का लागता कामा नये, नाहीतर मीच तुमची हजामत करेन. कळलं काय? चल निघा. आणि मूर्ती, घरची जबाबदारी सांभाळून तुला हे सगळ्या गोष्टी करायच्यात. अय्यो तेजादा, त्याची काळजी तुम्ही करू नका. नाव काय असतं माझं? मूर्त. ऐ, बस बाकीचं वाटेत सांग. चल निघा. स्वतःला निर्दोष सिद्ध करणार आणि हे सगळं संपवणार.